हॅलो, वेलकम बॅक टू पीयू शृंगार ब्युटी अँड फॅशन अँड ब्युटी। तर चला, नेहमीप्रमाणे साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे। जरी लगनसराई संपली तरी आपले सणवार काही संपत नाहीये। आपले सणवार हे वर्षानुवर्ष चालूच असतात। कोणा सणवार सोडले तर कोणाची अॅनिव्हर्सरी आहे, कोणाचा बर्थडे आहे, तर कोणाची काय तर कोणाचं काय, काही ना काही कारणानिमित्त आपल्याला साडी ही परचेस करायचीच असते। आपल्या गृहिणींची ती हॉबीज झालेली आहे, हो की नाही। तर तुमच्या हॉबीचा विचार करून मी नेहमी तुमच्यासाठी छानसं कलेक्शन घेऊन येत असते। तर आजचं कलेक्शन हे नारायण सिल्क पेट साडीचं कलेक्शन असणार आहे आणि कॉम्बिनेशन जर म्हणाल तर प्रतिम असं कलर कॉम्बिनेशन घेऊन आलेली आहे। आपलं जे साडी आहे ती सिल्क साडी आहे, काठापदराची साडी आहे। कपडा जर म्हणाल तर अतिशय शायनी सॉफ्ट सिल्की असा कपडा आहे। कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर प्रत्येक स्किन टोनला मॅच होईल असंच कलर कॉम्बिनेशन घेऊन आलेले आहे। पदराला यावरती गोंडा वर्क दिलेला आहे आणि जर तुम्ही यावरची डिझाईन म्हणाल तर ऑल साड्यांवरती एकच डिझाईन आहे, फक्त मी कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं घेऊन आलेली आहे। कारण की डिझाईन जर वेगवेगळ्या शेअर केल्या ना तर आपलं खूप कन्फ्युजन होतं, त्यामुळे ह्यावेळेस कलर जरा वेगळे घेऊन आलेली आहे, कलर कॉम्बिनेशन जरा वेगळं घेऊन आलेली आहे। आणि जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल, सॉफ्ट सिल्क साडीमध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक नाही, दोन नाही, तीन नाही, भरपूर असे कलर घेऊन आलेली आहे की व्हिडिओ बघता बघता तुम्हालाच कन्फ्यूज व्हाल तुम्ही कोणती साडी नेमकी परचेस करू, हो की नाही। तर बघू शकता तुम्ही मस्त असा वाईन कलर रेड कॉम्बिनेशन, त्यानंतर ग्रीन कलर रेड कॉम्बिनेशन असं मस्त असं कलेक्शन घेऊन आलेली आहे। तर लगनसराई संपली म्हणून काय झालं, पण आपल्याला साड्या घेण्याचा मोह कधी आवरतो का, तर त्याच्याच अनुषंगाने मी तुमच्यासाठी नेहमी छानसं कलेक्शन घेऊन येत असते। सो आजचं कलेक्शन कसं वाटतंय, जर नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब कराल, आजचं कलेक्शन आवडलं तर नक्कीच लाईक कराल, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल। चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट कलेक्शनमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय। नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि नेक्स्ट कलेक्शन कोणतं बघायला आवडेल ते मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका।